राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री व वाहतुकी विरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली। या कारवाईत 23,56,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 64 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विभागीय आयुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 मे ते 31 मे या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 43,175 लिटर रसायन, 3,783 लिटर हातभट्टी दारू, 16.2 बल्क लिटर देशी मद्य, 15.6 बल्क लिटर बियर आणि 125 बल्क लिटर ताडी असा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। तसेच 47 जणांवर कारवाई करून 3 वाहनांसह एकूण 23.56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्टी निर्मितीचे मूळ उच्चाटन करणाऱ्यावर भर दिला असून पोलीस विभाग व इतर यंत्रणांच्या समन्वयानं संयुक्त कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। अवैध मद्य विक्री, निर्मिती किंवा वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांना आरोपी करण्यात येत असल्याची माहिती विभागानं दिली। दरम्यान मिथेनॉल युक्त बनावट दारूमुळे पुण्यात घडलेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत नागरिकांचा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। अशा विषारी दारूमुळे किडनी निकामी होणं, कायमस्वरूपीचं अंधत्व येणं, अकाली मृत्यू यांसारखे गंभीर परिणाम संभवतात असं विभागानं स्पष्ट केलं। गुन्हे अन्वेषणाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मे 2025 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात 1,197 गुन्हे, 1,101 वारस, 1,124 अटक आरोपी आणि 3,33,27,149 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर जानेवारी ते मे 2026 या कालावधीत 1,297 गुन्हे, 1,221 वारस, 1,254 अटक आरोपी आणि 5,73,30,206 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या गुन्ह्यांमध्ये 8% वारसांमध्ये, 11% अटक आरोपींमध्ये 12% आणि मुद्देमालाच्या किमतीत 72% वाढ झाल्याचं दिसून आलं। अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यांसारख्या पदार्थांच्या वापराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800233999 माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी सांगितलं। अवैध मद्यपाबाबतची माहिती कळवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।